प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं नाशिक भूमी पावन झालीये. इथंच राक्षसांचा राजा रावण याची बहीण शूर्पणखेचं लक्ष्मणानं नाक कापलं होतं. हा प्रसंग जिथं घडला त्या जागेला आपण भेट देणार आहोत. तपोवन म्हणजेच तपोभूमी म्हणून आज हे ठिकाण ओळखलं जात आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक अतिशय प्राचीन पर्णकुटी दिसते. तिथंच प्रभू रामचंद्र तपश्चर्या करीत होते. आजही या पर्णकुटीत अतिशय प्राचीन राम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्ती दिसून येतात. आता आपण आलो आहोत श्रीरामांची पर्णकुटी आहे तेथे आलो आहेत. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र नाशिकमध्ये होते त्यावेळेस त्यांनी ज्या ठिकाणी तप केलं त्याला आपण तपोभूमी असं म्हणतो. तर आता जे आपण ज्या ठिकाणी आहोत ते तपोभूमी आहे, ती पर्णकुटी आहे जेथे प्रभू रामचंद्राचे वास्तव्य होते. त्यावेळेस ते ज्या ठिकाणी येथे वास्तव्य करीत होते त्या ठिकाणाला आज पर्णकुटी म्हणून असं म्हटले जाते. तर आज आपल्याला इथे दिसतं आहे की पर्णकुटी आहे. येथे देशातून अनेक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येथे रोज येत असतात. तपोवनामध्ये लक्ष्मणाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या जवळच ही पर्णकुटी आहे. या पर्णकुटीला अतिशय दुर्मिळ पर्णकुटी असे म्हणतात. आपण येथील जे महंत आहे, पुजारी आहे, त्यांच्याकडून याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. मेरा नाम जो है महंत बैजनाथ रामदयाल गुरु नित्य गोपाल दास महाराज छोटी छावनी के शिष्य हैं हम. जो अयोध्या जी का मंदिर बन रहा है ना, तो वो हमारे गुरु जी हैं. तो उनकी कृपा है यहाँ नासिक क्षेत्र में धार्मिक स्थल बहुत, लक्ष्मी नारायण भी उन्हीं का है. और भगवान श्री राम जी जब त्रेता युग में वनवास हुआ था तो अयोध्या से चल कर के चित्रकूट में आए थे सर्वप्रथम. तो वहाँ भगवान ने 14 वर्ष में से 12 साल निकाला. 12 साल निकालते हुए अयोध्या से निकले तो नासिक क्षेत्र में सुतीक्षण महाराज मिले थे, अगस्त महाराज के शिष्य थे. तो उन्होंने यहाँ मार्गदर्शन कराया अगस्त महाराज ने कि प्रभु दंडकारण्य वन में खरदूषण की सेना रहती है और आप जो है गंगा किनारे पर यहाँ कुटिया बनाइए और रह कर के राक्षसों का वध कीजिए. तो प्रभु श्री राम जी ने, जो तुलसीकृत रामायण में अरण्य कांड में इसका वर्णन आता है, गीधराज से भेंट भई बहुविध प्रीत बढ़ाए गोदावरी निकट प्रभु रहे पर्णगृह छाए. तो ये गोदावरी के किनारे पे प्रभु श्री राम जी ने यहाँ लक्ष्मण द्वारा बनाई गई घासपत्ती की कुटिया में निवास किया था. तो 13वें साल में प्रभु श्री राम जी यहाँ रहे थे. यहाँ 20 कदम पीछे बड़का झाड़ है जहाँ लक्ष्मण जी राम जी का पहरा देते थे. तो वही टाइम पे रावण की बहन शूर्पणखा मोहिनी रूप लेकर के आई. तो भगवान श्री राम जी ने लक्ष्मण जी के पास भेजा. तो लक्ष्मण जी ने नाक कान दोनों काट लिए थे, तो कुरूप हो गया था. तो अपने भाई खरदूषण की सेना को लेकर के आई प्रभु श्री राम जी से युद्ध कराने के लिए. तो राम जी समझ गए कि राक्षसों की सेना आ रही है, तो हे लक्ष्मण जानकी मैया को लेकर के छुप जाओ. तो कंदर शब्द आया है रामायण में. तो कंदर का मतलब होता है गुफा. तो लक्ष्मण जी गुफा के अंदर ले गए थे सीता माता को. तुम पावक में करो निवासा जब तक करो निशाचर नासा. फिर उसके बाद में जब खरदूषण मारा गया था तो भगवान श्री राम जी ने सीता मैया जो ओरिजिनल थी उनको अग्नि कुंड में लुप्त कर दिया था. तो मायावी सीता जी भगवान ने यहाँ बिठाया था. तो रावण ने मामा मारीच को सोने का मृग बना करके भेजा था दंडकारण्य वन में कि हे मामा, तुम्हारे साथ में ऐसी शक्ति है कि तुम मृग बन जाओगे और मैं सीता माता को छल करके हरण करके लंका ले आऊँगा. तो मारीच जो है सोने का मृग बन के आया था. यहाँ से भागते भागते राम जी पीछे चले गए. राम भगवान उनके पीछे मारने के लिए गए. तो यहाँ रावण मुनि का रूप रख करके, साधु का रूप रख करके सीता माता की यही कुटिया है जहाँ भिक्षाम दे की आवाज़ लगाई, सीता माता से भिक्षा मांगा और सीता माता भिक्षा मांगने के लिए निकली. तो लक्ष्मण भगवान ने अग्निबाण से अग्नि रेखा बनाई थी. तो उसको हे माता आप पार मत करना, कोई भी राक्षस अंदर नहीं आएगा. तो लक्ष्मण जी को सीता मैया ने राम जी के साथ में भेज दिया और उसके बाद रावण मुनि का रूप रख करके सीता माता ने
लक्ष्मण रेखा को पार कर दिया। रावण मुनि का रूप रख के रथ पे बिठा करके लंका की ओर हरण करके ले गया। उसी समय महाराज दशरथ के मित्र जटायु ऊपर से आ गए कि ये तो पुत्री है मेरी, तो उन्होंने रावण से युद्ध किया। तो यहाँ टाकेत पड़ता है, यहाँ से 30 किलोमीटर पर, वहाँ पे जटायु का वध कर दिया, पर काट दिए। तो राम जी ढूंढते ढूंढते सीता माता की ओर निकले देखने के लिए। तो वहाँ जटायु से मुलाकात हुई, जटायु ने सारा पता बताया। भगवान जटायु का उद्धार करके उसकी मुक्ति करके अपने हाथों से फिर आगे की ओर प्रस्थान कर गए। तो 1 साल प्रभु श्री राम जी नासिक क्षेत्र में यहाँ कुटिया बना के रहते थे। यहाँ दूर दूर से दर्शनार्थी लोग आते हैं। यहाँ 12 साल में कुंभ मेला होता है, तो ये कुंभ मेला क्षेत्र है। तो ये प्रभु का, श्री राम जी का मेन स्थान है नासिक क्षेत्र का। तो ये प्रभु श्री राम जी की कृपा है, गुरु महाराज की कृपा है, जो आज राम जन्मभूमि का मंदिर बन रहा है अयोध्या में। गुरु महाराज की भक्ति से, गुरु महाराज के जप से, शक्ति से वहाँ पे आज योगी जी ने निर्माण कार्य करवाया है, नरेंद्र मोदी जी ने निर्माण कार्य करवाया है। हिंदू लोगों के लिए, हिंदू तत्व की बहुत बड़ी बात है कि इतने सालों में भगवान श्री राम का मंदिर बन रहा है। तो आप सब लोगों को मिलकर के जय श्री राम बोलना। प्रभू रामचंद्र ज्या वेळेला पर्णकुटीत तपश्चर्या करीत असत त्यावेळेला लक्ष्मण प्रभू रामचंद्रांचं राक्षसापासून रक्षण करण्यासाठी जवळच असलेल्या वडाच्या झाडाखाली पहारा देत असत। त्याचवेळी रावणाची बहीण शूर्पणखेचं नाक कापल्याचा प्रसंग घडला। याच जागेवर आज लक्ष्मण मंदिर आहे। अखंड हिंदुस्थानातील राम सीतेसोबत नसलेलं हे एकमेव लक्ष्मण मंदिर असल्याचं सांगितलं जात आहे। याच ठिकाणी लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापल्याची आख्यायिका आहे। भाविकांना त्या प्रसंगाची अनुभूती येण्यासाठी शूर्पणखेची प्रतिकृती असलेली एक मूर्ती तसंच त्या प्रसंगाच्या प्रतिकृती या ठिकाणी भाविकांना पाहायला मिळतात। शूर्पणखेचं नाक कापलेला एक प्रसंग देखील इथं मूर्ती रूपातून दाखवला आहे। नाक कापण्याचा प्रसंग एका मोठ्या वडाच्या झाडाखाली घडलाय। ते वडाचं झाड आजही डौलदार रूपात उभा असल्याचं सांगितलं जात आहे। माझं नाव अशोकदास ओंकारदास वैष्णव। या मंदिराचं महत्त्व असं आहे की पंचवटीमध्ये श्रीराम आले त्यावेळेला जास्त वेळ इथं थांबले। त्याच वेळी थांबल्यावर दिवसभर रामावतावर लक्ष्मणजी असायचे, सेवा करायचे। रात्री राम सीताजी कर्णकुटीत जायचे, विश्राम करायचे। लक्ष्मणजी या जागेवरून त्यांचं पहाराची चौकीदारी करायची। यालाच तप म्हटलं, म्हणून एक तपोवन नाव पडले लक्ष्मणामुळे। आणि यामध्ये शूर्पणखा आली, तिने रामाला त्रास दिला लग्नासाठी। रामाने मना केलं, लक्ष्मणाला त्रास दिला। लक्ष्मणाने मना केलं तर तिने सीतामातेचा छळ केला। तर सीतामातेचा छळ केला, सीतामातेला राक्षसी रूपात लक्ष्मणाला राग आला। लक्ष्मणाने तिचं नाक कापून टाकलं। नाक कापल्यानंतर काय या शहराचं नाव लोकांनी नाशिक ठेवलं आणि तपस्या केली म्हणून तपोवन ठेवलं। असं या स्थानाचं महत्त्व आहे। आणि आतमध्ये काळी मूर्ती इथं लक्ष्मणाची शेषनाराचा अवतार आहे। आणि संपूर्ण भारतामध्ये असं म्हणतात की लक्ष्मणाचं एकच मंदिर आहे। राम लक्ष्मण सीतेचं सर्वच ठिकाणी मंदिर असतं, इथे एकटा लक्ष्मण आहे असं। आणि जागेचं फार मोठं महत्त्व आहे। इथं कुंभक्षेत्र बी आहे, कुंभक्षेत्राचं मुख्य स्थान बी मानलं जातं इथं तपोवन क्षेत्र। या ठिकाणी एक छोटं प्राचीन आणि आता नव्यानं विकसित झालेल्या लक्ष्मणाचं असे 2 मंदिरं दिसतात। नमस्कार, आज आपण आलो आहोत तपोवन येथे। तपोवन हे देशभरात प्रसिद्ध आहे। राज्यामधून भाविक मोठ्या संख्येने नाशिक येथे येत असतात। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने नाशिक हे पावन झालेले आहे।
प्रभू रामचंद्र वनवासात असताना अनेक दिवस त्यांचे नाशिक येथे वास्तव्य होते. नाशिक येथे वास्तव्य असताना नाशिक येथे एक सर्वात महत्त्वाची घटना घडली. ती म्हणजे असे की रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक नाशिक येथे लक्ष्मणाने कापले होते. त्यामुळे या क्षेत्राला नाशिक हे नाव ठेवण्यात आले. संस्कृतमध्ये नासिका हे नाकाला म्हटलं जातं. ते नाक कापल्यामुळं मग त्याचे नाककटी असा त्याचा अपभ्रंश करून हे नाशिक हे नाव पडलं. या पंचवटीतील तपोवन येथे आजही आपल्याला लक्ष्मणाचं मंदिर दिसतं. हे जे लक्ष्मणाचं मंदिर आहे हे संपूर्ण भारतामध्ये एकमेव मंदिर असल्याचं इथल्या पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी आपण आल्यानंतर आपल्याला गोदावरीच्या नदीच्या ठिकाणी लक्ष्मणाचं मंदिर दिसतं. येथेच ही घटना घडली होती. येथे वडाचं झाड वडाचं झाड आहे. या वडाच्या झाडाखालीच येथे ही घटना घडल्याचं सांगितलं जातं. जवळच असलेल्या गोदावरी नदीच्या खडकावर आपल्याला 5 कुंड दिसतात. त्याचप्रमाणे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे कुंड देखील आहेत. हे बघा, हे राम भगवान सीता मातेचं दर्शन आहे. या जागेवरती 3 देव उभे होते, ब्रह्मा, विष्णू, महेश. 3 देवांचे चरण लागल्यामुळे 3 तीर्थ आहे. 3ही देवांना साक्षीला ठेवून सीता माताने अग्नीमध्ये प्रवेश घेतला होता. हे अग्निकुंड हे 20 फूट खोल आहे. ज्यावेळेस रावण सीता मातेला सीता गुफामधून चोरून घेऊन गेले, हे सीता मातेचं मायावी रूप रावण घेऊन गेले. जे सीता मातेचं खरं रूप ब्रह्मा, विष्णू, महेश 3 देवांच्या समोर अग्नीमध्ये गुप्त ठेवलेलं होतं. अग्निकुंड आहे हे मुक्तिकुंड. ही सीता मातेची स्नान करण्याची जागा, सौभाग्य तीर्थ बोलता. हे समोर सीता मातेचे 2 पुत्र लवकुश आहे. जे लवकुश इथं आलेले नाही, दर्शनासाठी मूर्ती ठेवलेली. कपिला ऋषींनी तप करून आणलेली कपिला नदी. त्र्यंबकेश्वरून येथे गोदावरी 2 नद्यांचा पाठीमागे संगम होतो. हिंदुस्थानातील सर्व राज्यातून दररोज या ठिकाणी राम भक्त मोठ्या संख्येनं या पवित्र स्थानाला भेट देण्यासाठी येत असतात. आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जय श्रीराम.